सन्मान स्वीकारतील। श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ जालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय आणि या कबड्डी स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये जात असताना आपण पाहतोय दुसऱ्या सेमीफायनलची लढत आपल्या समोर इथे मात्र खेळवली जाते, जिथे मात्र एका बाजूला बलाढ्य असा दापोलीची आरबांचान गजानन संघ केशी संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला अमर वारटा आसुरे संघ श्री प्रभाकरजी लाले सर यांच्या अधिपत्याखाली घडलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, अनेक स्पर्धेचे अंतिम फेरी गाठण्याचे दावेदार हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र त्याचा पद्धतीने इथे मात्र सुरेख कामगिरी करताना हे दोन्ही संघ देखील इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील। एक हाय व्होल्टेज मुकाबला आपल्या सर्व क्रीडा रसिकांना इथे मात्र पाहण्याची सुवर्ण संधी असेल। त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धा जी आहे ती आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय, जी की भटकंती एक सफर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतो। त्याचप्रमाणे आपण पाहतोय चढाई मार्गावरती आविष्कार चालू आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र तब्बल 2 गुणांची मल्टी पॉइंट रेड आविष्कारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र आपण पाहिलं तर 2 खेळाडू बॅकलाईनच्या पाठी होते केशी संघाचं, परंतु त्याच वेळेस मात्र आविष्कारच्या माध्यमातून एक मल्टी पॉइंट रेड आणि दोन्ही खेळाडू यावेळेस मात्र इन झाले। यावेळेस मात्र फुल बॅक डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय, तो मात्र केशी संघाचा, ज्या संघानं खूप सारे अजिंक्यपद पटकावली आहेत। जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आपण सातत्याने पाहतो, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आपण सातत्याने पाहतो, परंतु जर कुठला संघ दापोली तालुक्यातील संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्याने सहभाग नोंदवतो तर तो आपल्याला गजानन संघाची केशी आपल्याला पाहायला मिळतोय। रत्नागिरीमध्ये झालेली जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये देखील प्रथम क्रमांकाचा मान पटकावला। कसपटी चिपळूण संघासमोर खेळत असताना आपण पाहिलं त्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर तिथे शेवटच्या मिनिटांमध्ये सामना बरोबरी सुटला। त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर 5-5 चढाईमध्ये बाजी मारली गेली ती मात्र केशी संघाच्या माध्यमातून। त्या ठिकाणी पुढील सत्कार निर्मिती आर्ट्स ज्वेलरी प्रोप्रायटर श्री मंगेश की धाकू पड्या आपल्या मंडळासाठी नेहमी त्यांचं सहकार्य असतं आणि कोणताही कार्यक्रम झाला आणि मंडळाने जर त्यासाठी हाक दिली तर प्रत्येक हाकेला ते धावून येतात आणि त्यासाठी त्यांचं देखील या ठिकाणी आपण सत्कार करणे हे आमचं कर्तव्य समजतो आणि त्यामुळे काही कारणास्तव ते येऊ शकतात। धन्यवाद। इथे मात्र आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये, जिथे मात्र क्षणभर विश्रांतीसाठी आपल्याला सामना पुन्हा एकदा सुरुवात होतीये। जर्सी नंबर 7 आविष्कार चाळी यावेळेस मध्ये चढाई मार्गावरती सज्ज झाला आहे। ज्या खेळाडूने सातत्याने मल्टी पॉइंट रेड केली आहे या सामन्यामध्ये तो खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय। स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये यावेळेस मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र अपयशी ठरलाय। रिकाम्या मैदान आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय, परंतु त्यानंतर मात्र आपण पाहतोय सिद्धू कामेरकर आपल्याला यावेळेस मध्ये चढाई मार्गावरती सज्ज झालेला पाहायला मिळतोय। उंच पुरासा भक्कम मैदानाचा टासुरे संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, जो की चढाई मार्गावरती सज्ज होईल। समोर 5 खेळाडूंचा बलाढ्य असा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच वेळेस आपण पाहिलं तर मधल्या फळीमध्ये पिंक्या आणि देखील आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु छोट्या छोट्या चुका ज्या आहेत त्या मात्र घडल्या जात आहेत आणि त्याच वेळेस मध्ये आपण पाहिलं तर टासुरे संघाच्या माध्यमातून संधीचं सोनं देखील केलं जात आहे। गुणाची कमाई पुन्हा एकदा झाली ती मात्र टासुरे संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र आपला व्यावसायिक खेळ जो भारत पेट्रोलियम संघासाठी करतो आणि सातत्याने आपण पाहिलं तर मात्र सुरेख खेळ करणारा रोहन ओके चढाई मार्गावरती सज्ज। माननीय श्री रघुनाथ सखाराम गोळवे प्रथम क्रमांक रोख रकमेचे पुरस्कृती 7,777 चे पुरस्कृत आहेत। काही कारणास्तव ते इथे येऊ शकले नाही, त्या निमित्त त्यांचे प्रतिनिधी म्हणून किशोरजी गोळवे त्यांचा सत्कार स्वीकारतील।
त्यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात येते। माननीय श्री रघुनाथ सखाराम गोलुगले प्रथम क्रमांक रोख रकमेचे पुरस्कर्ते आहेत 7,777 चे। तर मंडळाच्या वतीने क्रीडा मंडळाच्या वतीने सूर्यकांतजी भांबीड हे त्यांचा यथोचित सन्मान करतील। त्याचबरोबर द्वितीय क्रमांक रोख रकमेचे पुरस्कर्ते आहेत 5,555 चे पुरस्कर्ते आहेत माननीय श्री विजयजी विष्णू धोपट यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत। संपूर्ण क्रीडा स्पर्धा ह्या भरत असताना हे मोलाचं सहकार्य आपल्याला जे मिळतं त्यातून हे त्यांचा सत्कार करणे हे क्रीडा मंडळाचं आद्य कर्तव्य आहे आणि त्यामुळे आपण या सर्वांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत, त्यांचा यथोचित सन्मान करणार आहोत। त्यामुळे माननीय श्री विजय विष्णू धोपट यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करतोय। त्यांच्या वतीने कल्पेश गोरिवले हे त्यांचा सन्मान स्वीकारतील। माननीय विजय विष्णू धोपट द्वितीय क्रमांक 5,555 चे पुरस्कर्ते। त्याचबरोबर श्री प्रकाश तानाजी सकपाळ तृतीय व चतुर्थ क्रमांक चषकाचे पुरस्कर्ते आहेत। आपण या ठिकाणी जे स्पर्धा भरवली त्या स्पर्धेसाठी जे चषक आपण आपल्याला चषक जे दिलेले आहे त्यामध्ये तृतीय व चतुर्थ क्रमांक चषकाचे पुरस्कर्ते आहेत माननीय श्री प्रकाश तानाजी सकपाळ, त्यांचा देखील आपण इथे यथोचित सन्मान करणार आहोत। मी मंडळाचे प्रसाद कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचे। ते देखील या ठिकाणी काही कारणास्तव येऊ शकले त्यामुळे त्यांचा सत्कार स्वीकारतील। मंडळाच्या वतीने क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांतजी भांबीड हा त्यांचा यथोचित सन्मान करतील। प्रकाश तानाजी सकपाळ तृतीय व चतुर्थ क्रमांक चषकांचे पुरस्कर्ते। त्याचबरोबर दुर्गा फॅब्रिकेटर्स प्रोप्रायटर श्री विजयजी मामुणकर यांचा देखील आपण इथे सन्मान करणार आहोत। मंडळाचे सदस्य संजयजी कांबळे हे त्यांचा सन्मान करतील। दुर्गा फॅब्रिकेटर प्रोप्रायटर श्री रोशन शशांक कदम यांचा देखील आपण इथे सन्मान करणार आहोत। शाल श्रीफल आणि गुळपुष्प देऊन त्याचबरोबर श्री विजयजी वारसे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। शाल श्रीफल व गुलाबपुष्प देऊन त्यांचा इथे सन्मान करतो। अभिजित कांबळे हे त्यांच्या वतीने त्यांचा सन्मान स्वीकारतील। मंडळाचे सदस्य संजय कांबळे हा त्यांचा सन्मान करतील। विजयजी वारसे शाल श्रीफल व गुलाबपुष्प देऊन त्यांचा देखील सन्मान होते।
पंचशील प्लंबिंग वर्क्सचे प्रोप्रायटर श्री हरीश तांबे यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. तसेच पंचशील प्लंबिंग वर्क्स प्रोप्रायटर हरीश तांबे यांचा सन्मान स्वीकारतील नीलम भांबीड. क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांतजी भांबीड हे त्यांचा सन्मान करतील. पंचशील प्लंबिंग वर्क्स प्रोप्रायटर हरीश तांबे. त्याचबरोबर प्रणव चायनीज सेंटर सम्यक किराणा आणि जनरल स्टोअरचे प्रोप्रायटर श्री स्वप्नील अनंत पाते यांचा देखील इथे सन्मान होतोय. प्रथमेश कांबळे यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचे. मंडळाचे क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांतजी भांबीड हे त्यांचा सन्मान करतील. नंतर वेदांत चिकन सेंटर प्रोप्रायटर अभिजित चंद्रकांत थोरबोले आणि द फॉर्म वेदांत मेडिकल दापोली प्रोप्रायटर अक्षय चंद्रकांत थोरबोले यांचा देखील इथे आपण सन्मान करणार आहोत. शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा देखील इथे सन्मान होतो. त्यांच्या वतीने अनिकेत गोरिवले हा त्यांचा सन्मान स्वीकारतील. अनिकेत गोरिवले वेदांत चिकन सेंटर प्रोप्रायटर अभिजित चंद्रकांत थोरबोले तसेच द फ्रॉम वेदांत मेडिकल दापोली प्रोप्रायटर अक्षय चंद्रकांत थोरबोले. प्रमाणे पुढील सत्कार्याचे मंगेश वारसे फ्रूट मर्चंट मच्छी मार्केट दापोली यांचा देखील इथे शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आहे. ऋषभ बेंडल त्यांच्या वतीने त्यांचा सन्मान स्वीकारतील. मंगेश वारसे फ्रूट मर्चंट्स मच्छी मार्केट दापोली. त्याचबरोबर PB गुरव अँड कंपनी प्रोप्रायटर पद्माकर पांडुरंग गुरव यांचा देखील इथे सन्मान होतोय. श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचा देखील इथे सन्मान होतोय. त्यांचा सन्मान स्वीकारतील. सूर्यकांत भांबीड. तसेच उत्कर्ष वडापाव सेंटर प्रोप्रायटर श्री उदयजी चालगावकर यांचा देखील श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचाही सन्मान करण्यात येत आहे. मंडळाचे सदस्य संजयजी कांबळे त्यांचा सन्मान करीत प्रसादजी कांबळे यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. उत्कर्ष वडापाव सेंटर प्रोप्रायटर श्री उदयजी चालगावकर. त्याचप्रमाणे MR ऑप्टिकल चष्मावाले प्रोप्रायटर श्री महादेव दवंडे यांचा देखील इथे आपण सन्मान करणार आहोत. श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन. त्यांच्या वतीने अमर कांबळे हे त्यांचे सन्मान स्वीकारतील आणि कुमार साहस विकास धोपट. संजयजी कांबळे हे त्यांचा सन्मान करतील.
त्याला टाकेल ना काय मीटिंग करायचं 1 + 2 3 पॉइंट केलची त्याचप्रमाणे श्री सचिन सदानंद यांचा देखील इथे आपण सन्मान करणार आहोत. लाईट व्यवस्था आपल्याला जी ही विद्युत रोषणाई आपण पाहत आहात त्यासाठी आपल्याला ते योगदान दिले आहे. तेच म्हणजे श्री अनंत शिगवण आणि सचिन सदानंद भांबे यांचा देखील इथे आपण शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. या ठिकाणी सचिन सदानंद भांबे तसेच त्यांचं शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करतील. क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भांबे आपल्या इथे जी लाईट व्यवस्था पुरवली आहे ती सचिन सदानंद भांबे त्यांचाही येथे सन्मान होतो. त्याचबरोबर श्री अनंत शिगवण यांचा देखील इथे सन्मान करतोय शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन. अनंत शिगवण आपल्याला औषध उपचार यासाठी सुद्धा व्यवस्था असते. ही जी सामन्यासाठी औषधोपचारची व्यवस्था लागते ती देखील अनंत शिगवण आणि रवींद्र बामणे या दोघं आपल्याला करत असतात. त्यांचं देखील या ठिकाणी आपण श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचाही इथे आपण सन्मान करणार आहोत. श्री रवींद्र बामणे यांच्या वतीने देखील अनंत शिगवण यांनी त्यांचा सन्मान स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो. श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचाही सन्मान होते रवींद्रजी बामणे. आणि हे संपूर्ण मंडप डेकोरेशन व विद्युत रोषणाई इथे आपण जी पाहिली जाते ती म्हणजे दत्तकृपा मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर श्री सतीश पांढरे यांच्या वतीने प्रसादजी कांबळे हा त्यांचा सन्मान स्वीकारतील. मंडप डेकोरेशन व विद्युत रोषणाई जी आपण ह्या संपूर्ण सामन्यामध्ये जी विद्युत रोषणाई आणि मंडप डेकोरेशन पाहतात त्याचे पुरस्कर्ते आहेत दत्तकृपा मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर श्री सतीश पांढरे आणि त्यांच्या वतीने प्रसादजी कांबळे हे त्यांचा सन्मान स्वीकारतील. शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आपण या ठिकाणी विद्युत रोषणाईमध्ये जी स्पर्धा पाहतो त्याचे पुरस्कर्ते आहे दत्तकृपा मंडप डेकोरेटर्स चे प्रोप्रायटर श्री सतीश पांढरे आणि त्यांच्या वतीने प्रसादजी कांबळे यांनी त्यांचा सन्मान स्वीकारलाय. पाय उभा राहिलो हात जवळ लांब होता आणि जवळ आता हात लांब आणि असं मागं होतं उभा
सर किती उंच करणार हॅलो, या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये जळगाव ते तंटामुक्ती अध्यक्ष विकासजी लिंगावळे हे देखील इथे उपस्थित झालेत. मी मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. सर मंडळाच्या विनंतीस मान्यवर विकासजी लिंगावळे या जळगाव गावचे तंटामुक्ती अध्यक्ष हे देखील इथे उपस्थित झाले. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. चला याच्यानंतर आपण एक बिग बॅटल पाहणार आहोत, जो की ग्रँड फिनालेचा सामना असेल. आणि त्या ग्रँड फिनालच्या सामन्यासाठी आपण पाहिलं तर कालच्या रात्रीमध्ये शिवसाई वडेल संघ आधीच क्वालिफाय झालेला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला चालू सामना जो संघ विजयी होईल तो थेट फायनलसाठी क्वालिफाय करेल. त्यासाठी शिवसाई वडेल संघ आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार असेल. पंचांच्या माध्यमातून तुम्हाला पुकार दिला जातोय, याची नोंद घ्या. शिवसाई वडेल कबड्डी संघ आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. हवेत आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय आविष्कार साळी चढाई बारीकवरती सज्ज झालाय. जर्सी नंबर 7 इथे मात्र आपण पाहिलं तर रोहित चौगुले ज्या कॉर्नरवरती आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र क्षेत्ररक्षण करतोय, त्याच कॉर्नरवरती सातत्याने इथे मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र रोहित वरती आक्रमण केलंय. गुडाची कमाई यावेळेस मात्र केएफसी संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते, जिथे मात्र स्कोर कार्ड वरती यावेळेस मात्र आपण जाऊन पोहोचतोय. तर 19 गुणांवरती कासुरीचा संघ तर 25 गुणांवरती केएफसीचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे श्री तेजस भोपट आपल्याला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. आम्हाला माहित आहे की तुम्ही या स्पर्धेचा आस्वाद इथे घेताय. आपल्याला विनंती असेल तेजस भोपट की आपण या आणि व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. त्याचप्रमाणे श्री रघुनाथ गोरेले सर आज मात्र काही कारणास्तव या स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहू शकले नाहीयेत, परंतु त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळणारे जे संघ आहेत त्या संघांसाठी त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा देखील मंडळाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. चला इथे मात्र पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये, जिथे मात्र प्रथमेश यावेळेस मात्र चढाई मार्गावरती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, जो की अमर भारत आसुरे संघाचा एक महत्वपूर्ण चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस मात्र माघारी परतला आहे. विजयजी धोपट यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक स्वागत, धन्यवाद. यावेळेस मात्र आपण पाहतोय रोहन उके, जो की व्यावसायिक खेळ भारत पेट्रोलियम या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. असा खेळाडू आज मात्र घरच्या मैदानावरती
आपल्या घरच्या संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय, जो की जर्सी नंबर 6 आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र रोहन देखील माघारी परतलाय आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण पाहतोय जर्सी नंबर 9 फक्त आणि फक्त व्हॅलिड रेड आपल्याला पाहायला मिळाली टाचुरीच्या माध्यमातून. तो देखील आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला आणि यावेळेस मात्र तिसरी चढाई आहे आणि या तिसऱ्या चढाईसाठी आपण पाहतोय आविष्कार चाळीस सज्ज झालेला पाहायला मिळतोय. फक्त आपण पाहिलं तर सुरेख इस्केप आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 2 खेळाडूंना चकवत इथे मात्र आपल्या कोर्टमध्ये मल्टी पॉइंट गुणांची कमाई करत ट्रॅव्हल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आविष्कार साळवी. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असतील, त्या दरम्यान डू ऑर डाय रेड आहे. जाऊया गुणफलकाकडे, जिथे मात्र 28 गुणांवरती गजानन संघ 81, तर दुसऱ्या बाजूला 19 गुणांवरती टासुरेचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळेल, जिथे मात्र खूप मोठी आघाडी ही मात्र केसी संघाच्या माध्यमातून घेतली जाते आणि यावेळेस मात्र राठी दुर्घटना घटी. इथे मात्र आपण पाहतोय प्रथमेशला देखील टॅकल केलं गेलंय. बोनस गुणाची कमाई होईल टासुरे संघाच्या खात्यामध्ये, परंतु एका गुणाची कमाई झाली केसी संघाच्या खात्यामध्ये. त्यानंतर मात्र एकाएकी उरलेला खेळाडू सरेंडर करतोय आणि यावेळेस मात्र 1+2 = 3 पॉइंट जमा होतील केसी संघाच्या खात्यामध्ये. ऑल आउट झालाय टासुरेचा संघ आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती जातोय, जिथे मात्र 32 गुणांवरती केसी, तर फक्त आणि फक्त 20 गुणांवरती जो की टासुरेचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सुरेखरित्या खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असतील. यानंतर होणारा सामना ग्रँड फिनालेचा सामना आपण पाहणार आहोत. त्यासाठी शिवसाई कबड्डी संघ वळण आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार असेल. या ठिकाणी आणि हिची टॉर्च चालू आहे. जळगाव फ्लॅशलाईट चालू आहे. घंटामुक्ती अध्यक्ष श्री विकासजी लिंगावळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचाही सन्मान करते. मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांतजी भांबी हे त्यांचा यथोचित सन्मान करतील. विकासजी लिंगावळे जळगाव गावचे घंटामुक्ती अध्यक्ष शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान होतो. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. त्याचबरोबर मान्य श्री विजय विष्णू धोपट द्वितीय क्रमांक रोख रक्कम 5,555 चे पुरस्कर्ते आणि त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण इथे सन्मान करणार आहोत. शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन मंडळाचे सदस्य संजयजी भांबे हा त्यांचा सन्मान करतील. तेज धोपट, मान्य श्री विजय विष्णू धोपट द्वितीय क्रमांक रोख रक्कम 5,555 चे पुरस्कर्ते, त्यांचाही देखील आपण इथे सन्मान केलाय. धन्यवाद. साहिल यावेळेस मात्र आपण वाटतोय जर्सी नंबर 18 चढाई मार्गासाठी सज्ज झालाय टासुरे संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू. यावेळेस मात्र बलाढ्य अशा केसी संघासमोर इथे मात्र आपलं आक्रमण सजवताना पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे असतील. स्कोर कार्डकडे लक्ष देऊया पुन्हा एकदा, जिथे मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल टॅकल आणि त्यानंतर मात्र स्कोर कार्ड पाहूया. तर जिथे मात्र आपण पाहतोय 33 गुणांवरती खेळतोय केसीचा संघ, तर फक्त आणि फक्त 20 गुणांवरती टासुरेचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते, जो की जर्सी नंबर 9 यावेळेस मात्र सज्ज झालेला पाहायला मिळतोय. केसी संघाचा खेळाडू यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल सातत्याने उजव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करताना पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये देखील सरसावलाय आणि यावेळेस मात्र गडी टिपण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळतोय. लाट मारून गडी टिपण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र चढाईपट्टू बाद होतोय. गुणाची कमाई टासुरे संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते. त्यानंतर मात्र एक नवोदित खेळाडू टासुरे संघाचा चढाई मार्गावरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे सध्या स्थिती आहे सामन्याची, तर केसीचा संघ पूर्णपणे हावी आपल्याला पडलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एका गुणाची कमाई केसी संघाच्या खात्यामध्ये झाली आहे. सामना संपायला शेवटचं आणि अंतिम मिनिट आपल्याला पाहायला मिळतंय, जिथे मात्र 9 नंबर जसे गडदार केलेला खेळाडू चढाई मार्गावरती सज्ज झालाय. वरती गेला
चला त्याचप्रमाणे यानंतर आपण ग्रँड फिनालचा सामना खेळणार आहोत. त्यासाठी शिवसाई वडण कमेंटमध्ये विचारते पॉईंट्स ते थांबताय. आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार हा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. जो संघ चालू सामन्यामध्ये विजयी होईल तो इथेच थांबणार आहे. तर शिवसाई वडण संघ आपण तयार राहायचं आहे आणि सामना संपताच लगेचच क्रीडांगणाचा ताबा घ्या. दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये बहुतांशी आपल्याला पाहायला मिळेल की केएससीचा संघ यावेळेस मात्र फायनलच्या फेरीसाठी क्वालिफाय करताना आपल्याला खूप मोठ्या मजबूत स्थितीमध्ये देखील पाहायला मिळतोय. जिथे मात्र आपण पाहिलं तर खूप मोठी आघाडी अजून देखील आहे केएससी संघाकडे, जिथे मात्र संभवतः ही शेवटची चढाई देखील असू शकते. तरी त्याचप्रमाणे आपण पाहतोय पंचांची विशाल वाजतीय सामना संपतोय आणि इथे मात्र दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये गजानन संघाच्या केएससी संघ विजयी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन.